गावात चिंटू नावाचा एक खोडकर पण गोड मुलगा राहत होता. त्याला गोष्टी ऐकायला फार आवडायच्या, विशेषतः श्रीकृष्णाच्या गोष्टी. माखन चोरी, गायी राखणं, बासरी वाजवणं चिंटूला सगळंच खूप आवडायचं. एक दिवस शाळेत सांगितलं गेलं की जन्माष्टमीचा कार्यक्रम होणार आहे. सगळे मुलं कोण बनायचं ते ठरवत होती. चिंटू लगेच म्हणाला, मी श्रीकृष्ण बनेन. आईने चिंटूसाठी पिवळा धोतर, मोरपंखी मुकुट आणि एक छोटी बासरी आणली. कार्यक्रमाच्या दिवशी चिंटू अगदी ख्या कान्हासारखा दिसत होता. तो स्टेजवर आला, बासरी ओठांशी धरली आणि हस्त उभा राहिला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. चिंटूने कृष्णाची गोष्ट सांगितली. श्रीकृष्ण नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहायचे. मित्रांवर प्रेम करायचे आणि कोणालाही त्रास देत नव्हते. कार्यक्रमानंतर शिक्षकांनी चिंटूला विचारलं, तुला श्रीकृष्ण का आवडतात? चिंटू म्हणाला, कारण ते चांगले होते. आणि मला पण तसंच चांगलं व्हायचं आहे. त्या दिवशी चिंटू फक्त श्रीकृष्णासारखा दिसलाच नाही, तर थोडासा श्रीकृष्णासारखा वागलाही. शिकवण: देवासारखं दिसणं नाही, तर त्यांच्यासारखं चांगलं वागणं महत्त्वाचं असतं.